अस्ति भारती प्रिय सिंधुतं नाम रूप लाटा भासतं तेजात्मरूप झाल्यात होय सुखरूपतीची काळी. आपण श्री अलंकापूर या क्षेत्रामध्ये आळंदीमध्ये श्री भगवान पंढरीश परमात्मा, श्री ज्ञानोबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्री एकनाथ महाराज, नामदेव महाराज इत्यादी सर्व संतांच्या असीम अकारण करण अशा कृपेनं पुण्य पवित्र पावन श्री इंद्रायणीच्या पावन तीरावर आपण वेदांत शास्त्राचा विचार करत असताना अनेक प्रकारच्या ग्रंथाचा आपण विचार करतो. त्यामध्ये आपल्या जीवनाचं साफल्य व्हावं याकरिता आपण एक निश्चलदासजीनं लिहिलेला ग्रंथ, अशा तर निश्चलदासजी हे दादू संप्रदायाचे पुरुष. त्यांनी राजस्थानातील जे राजे तिथे राहूनच 2 ग्रंथ रचवले. पूर्वकाली जे विद्या ही राजाश्रित असायची आणि विद्वान त्यांच्या तिथे राहून पौर इत्यादी क्रिया करायचे, दरबारात सलाहकार इत्यादी रूपाला राहायचे. तसेच निश्चलदासजी सुद्धा होते. त्या निश्चलदासजींनी हिंदी भाषेमध्ये, जी पुरातन हिंदी भाषा, त्या भाषेमध्ये 2 ग्रंथ लिहिले. एक विचारसागर आणि दुसरा वृत्ती प्रभाकर. विचारसागरामध्ये अनेक प्रकारचे जे काही विचार प्रगट केलेले आहेत, तो आपण नित्य विचार, त्याच्यात 7 तरंगा आहेत. या विचारसागराचा आपला विचार होतच असतो. परंतु वृत्ती प्रभाकर हाही ग्रंथ वृत्तीचं निरूपण करणारा आहे. म्हणजेच आपल्याला जे ज्ञान होतात त्या ज्ञानांचं प्रतिपादन करतो. जसंच आपल्याला घड्याळ, घट, पट सगळ्या व्यावहारिक पदार्थांचं ज्ञान होतं, तर ते ज्ञान कोणत्या रीतीनं होतात, ज्ञान होण्याच्या प्रक्रियेत या ज्ञानाला काय म्हटलं जातं, आणि या सगळ्या ज्ञानांची क्रमाक्रमानं निरूपण करत करत आपल्याला तत्वज्ञानापर्यंत जायचं आहे. तर हे तत्वज्ञानादी कशामुळे होतात, त्याला कोणत्या प्रकारची वृत्ती अपेक्षित आहे, याचं निरूपण आपण पाहणार. आणि त्याचं निरूपण करण्याकरिता वृत्ती प्रभाकर
या ग्रंथाचा आश्रय करून आपण विचार करूया. या वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये 8 प्रकाश आहेत. किती प्रकाश आहेत? 8. प्रत्येक प्रकाशात वेगळा वेगळा विचार आपल्याला प्रत्यक्षादी प्रमाणांचा विचार दिसून येईल. तर आपण आता वृत्ती कशास म्हणतात, वृत्ती प्रकाश म्हणजे काय, या प्रकारे क्रमानं आपण याचा विचार करूया. ग्रंथामध्ये स्वतः निश्चलदासजीनं याचं निरूपण केलेलं आहे. तर त्याच निश्चलदासजीकृत संस्कृत ग्रंथाचं, हिंदी ग्रंथाचं मराठी भाषांतर केलेला जो ग्रंथ आहे त्याचा विचार आपण पाहूया. तरी पहा, प्रकाश पहिला, प्रत्यक्ष प्रमाण निरूपण. प्रमाण म्हणजे ज्ञानाची साधनं, प्रमेची साधनं. प्रमा म्हणजे माहिती आहे, यथार्थ ज्ञान है ना. यथार्थ ज्ञान पुढे त्याचा विभागही केला जाईल, परंतु यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमा, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशी वेदांत मतामध्ये 6 प्रमाण मानलेली आहे. म्हणजे 6 प्रकारानं आपल्याला ज्ञान होतात. आता डोळ्यानं आपल्याला रूपाचं ज्ञान होतं, कानानं शब्दाचं ज्ञान होतं, त्वचेनं स्पर्शाचं ज्ञान होतं, हे की नाही. पण नाही होत त्वचेनं, त्वचा अर्थात ही स्पर्श मृदू आहे की कठीण आहे, स्पर्शाचं ज्ञान त्वचेनं होतं. घ्राणेंद्रियानं कशाचं ज्ञान होतं? गंधाचं ज्ञान होतं. रसनेनं रसाचं ज्ञान होतं. या प्रकारे आपल्याला ज्ञान होतात. तरी ही जी काही ज्ञान होतात, रूप, रस, गंध, स्पर्श इत्यादिकांची जी काही ज्ञान होतात, ती ज्ञान सगळी प्रत्यक्ष ज्ञान आहे. कानानं शब्द साक्षात ऐकला जातो, हे की नाही. त्वचेनं स्पर्श साक्षात केला जातो, डोळ्यानं रूप साक्षात पाहिलं जातं. या प्रकारे सर्व क्रिया, या इंद्रियांद्वारे होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, त्या जे काही ज्ञान आहेत ते सगळे ज्ञान प्रत्यक्ष आहेत. अशा प्रकारचं जे काही आणि प्रत्यक्ष ज्ञानाचं साधन प्रत्यक्ष प्रमाण, त्या प्रत्यक्ष प्रमाणाचं निरूपण करणारा पहिला प्रकाश आहे. त्यामध्ये श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, मंगलाचरण. आता प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करावं. म्हणजे आपण गावाकडे माहित असेल, आऊत आणताना सुद्धा काय म्हणतो, गणगण गणपती काम लागस होती, हे आपल्याला हे असं बोललं जातं. म्हणजे इतकंच मी ऐकलेलं आहे ना. म्हणजे प्रत्येक कार्याच्या आरंभी ते कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं, त्या कार्यात कोणतंही विघ्न येऊ नये. आपण आरंभ केलेलं कार्य असं कोणता अडथळा न येता पूर्णतेस प्राप्त व्हावं असं सगळ्यांना वाटतं. या म्हणूनच सगळेच कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगल करतात. देवाचं नाव म्हणा, कोणतं तरी मंगल आचरण करतात. त्यापैकी इथे सुद्धा एक मंगलाचरण केलं जात आहे. तर ते पहा, मंगलाचरण आपण कोणतं करू. अस्ति भाती प्रिय सिंधुत नाम रूप लाटा भासत, ते निजात्मरूप झाली अज्ञात, होय सुखरूप तिची काळी. या ठिकाणी
मनुष्य सुखरूप परमात्मरूप कधी होतो याचं निरूपण या ठिकाणी केलं जातं. बोलतात की अस्ति भाति प्रिय सिंधुत, एक सागर आहे. सागराला संस्कृत मध्ये सिंधू शब्द आहे. सिंधुत सप्तमी विभक्ती. सिंधू मध्ये कोणत्या? अस्ति भ्राती प्रिय, असा एक सागर आहे ज्याच्यामध्ये सत्ता आहे. अस्ति आहे हे ना. दुसरा गुणधर्म आहे भाती, म्हणजे प्रकाशित होणे, ज्ञान होणे. आणि तिसरा गुण आहे प्रिय. कारण की या जगतामध्ये 5 अंश आहेत, 5 भाग आहेत. एक भाग आहे अस्ति, दुसरा भाग आहे भाती, तिसरा भाग आहे प्रिय, चौथा भाग आहे नाम आणि 5वा भाग आहे रूप. याच्या व्यतिरिक्त जगात कशाचंच ज्ञान होणार आहे. किती अंश आहेत जगामध्ये? 5. कोणकोणते? अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप, हे 5 अंश आहेत. त्यापैकी एक अस्ति भाती आणि प्रिय हे परमात्म्याचे अंश आहेत जगातले, आणि नाम आणि रूप हे जगाचे मायेचे अंश आहेत. ध्यानात राहील ना, लक्षात ठेवा. कारण की श्रुतीमध्ये परमात्मा कसा सांगितला? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसा आहे? सत्य आहे, ज्ञानरूप आहे आणि अनंत. यो वै भूमातच सुखम, ते सुखरूप आहे, अनंत आहे. तसंच ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटलंय की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जिथे. सत्य, ज्ञान आणि अनंत कोण आहे? परमात्मा आहे. जो अनंत असतो, व्यापक असतो, तेथेच खरं सुख असतं. आणि जे सुखरूप असतं ते आपल्याला आवडतं, हे की नाही. म्हणून परमात्मा कसा झाला? आवडणारा, प्रिय असा एक परमात्मा आहे. या परमात्म्यावर, परमात्मा रूपी सागरावर लाटा येतात. आपल्याला विहीर, नदी, सागर पाहिलं की नाही, त्याच्यावर अशा मोठमोठ्या लाटा उसळतात. तसंच परमात्मा रूपी सागरावर लाटा उसळतात, लाटा दिसतात. कोणत्या? नाम आणि रूप या लाटा दिसतात. कोणाचं तरी जगतात कुठे? हे सगळं आपल्याला, तुमचं नाव ऋषिकेश, रोहित, विशाल इत्यादी नाव आहेत की नाही? सगळे गजानन, शिव, विष्णू, हरी, जे सगळे नाव आहेत, हे नाव आणि ज्याच्या त्या व्यक्तीचं काहीतरी रूप असणार. नाम आणि रूप ह्या 2 प्रकारच्या लाटा परमात्मा रूपी सागरावर भासतात. जशा नदीमध्ये लाटा आपल्याला भासतात, आहे तर पाणीच. पाण्याशिवाय दुसरं काहीच नसताना सुद्धा आपल्याला असे खालीवर गेलेले दिसतात. त्यालाच आपण एक नाम, लाट दिलं आणि खालीवर जाणं, हे त्याचं रूप झालं, हे की नाही. पाण्यावर दिसत नाही, आहे तर पाणीच पाणी, परंतु त्याच्यावर लाट हे एक नाव आणि लाटेचा एक आकार. या प्रकारे परमात्मा रूपी सागरावर नाम आणि रूपात्मक लाटा दिसतात. असं ज्याच्यावर लाटा दिसतात ते कोण आहे? परमात्मा. तो परमात्मा आहे की नाही, ज्याच्यावर हे सगळं जगत भासतं. कशावर भासतं? परमात्म्यावर. म्हणून आपण जसं ज्ञान हे दिसतं कशानं, हे आपल्याला माहिती आहे, अज्ञानानं. म्हणजे हे दिसतं ज्ञानरूपी सागरावर, परमात्मा रूपी सागरावर. या
लाटा, नामरूपात्मक लाटा दिसतात, तो परमात्मा कसा आहे? तर तो आपल्याहून भिन्न नाही. तो आपल्याहून भिन्न नाही. आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही एकच आहेत, वेगळे वेगळे नाहीत. आत्मा हाच परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद म्हणून सांगितलं. निज आत्म रूप, ते निज आत्मरूप, ते जे काही सगळ्या जगाचा आश्रय अधिष्ठान आत्मरूप आहे, ते हस्तगत झालिया म्हणजे आपल्याला प्राप्त झालं असता. परमात्मरूप जर प्राप्त झालं, ते प्राप्त झालं असताना तेच काळी सुखरूप होय. त्याच वेळी ज्या साधकाच्या परमात्मा हाताला लागतो, म्हणजे परमात्मा ज्याला प्राप्त होतो, त्याच वेळी मनुष्य खरा सुखरूप होतो. जेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो, जसं करतलावरील आवळा डोलत, वाटोळा डोलत देखीचे आवळा, म्हणजे जसं आपल्या आता आवळे येतात, आपल्या तळ हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे जर आपल्याला या परमात्म्याचा म्हणजे तळ हातावर आवळा ठेवला असं आपण डोलत असं तर फिरत राहिलं तर सर्वीकडून त्याचं ज्ञान होतंय की नाही? सगळीकडे तो असा फिरत राहतो. कोणीकडून त्याचं ज्ञान अवशिष्ट राहत, सगळीकडून आपण त्याला पाहतो. तसं परमात्म्याचं सर्व रूपानं जर आपल्याला ज्ञान झालं तर त्या परमात्म्याची प्राप्ती होते आणि त्यामुळेच मनुष्याला खरं सुख मिळतं. तोपर्यंत संसारातून जे सुख भेटतं ते वास्तविक सुख नाही. आता असं मंगलाचरण केलं आणि मंगलाचरणाचा भावार्थ अधिक सांगून पुढे ग्रंथाचा विचार सांगतात. पहा खाली भावार्थ. या मंगलाचरणाचा भावार्थ असा आहे की, कसा आहे भावार्थ, काय तात्पर्य अर्थ आहे पहा. अस्ति भाती आणि प्रिय रूप म्हणजे सच्चिदानंद रूप आत्मा. अस्ति भाती प्रिय बन म्हटलं की नाही श्लोकामध्ये, त्या ओवीमध्ये अस्ति भाती प्रिय असं म्हटलं तर ते खाली पाहिजे का. अस्ति भाती प्रिय आणि प्रिय रूप म्हणजे कोण? सच्चित आनंद रूप आत्मा. सत म्हणजेच अस्ति म्हणजेच सत, भाती म्हणजेच चित आणि प्रिय रूप म्हणजे आनंद रूप. असा कोण आहे? आत्मा आहे की नाही. हाच कोणी एक समुद्र असो. आत्म्यालाच काय म्हटलं? समुद्र. म्हणजे आपला आत्मा कसा आहे? सत आहे, चित आहे आणि आनंद रूप आहे. आपणच सत आहोत, आपला देह नाही. देहावर कधी आपण जो विचार करतोय ना, आपण अनेक कथांचा विचार करत असतो. कृष्ण कथा, राम कथा, देवी कथा, शिव कथा, सगळ्यांच्या कथा पाहतो. परंतु कधी कधी आपली कथाही आपण पाहिली पाहिजे की नाही. म्हणजे आपण कोण आहोत हे आपल्याला ठाऊक असावं आणि आपणच आपल्याला माहित नसेल तर दुसऱ्याकडे बोट दाखवून फायदा नाही. आपण आपली स्वतःची ओळख उत्तम रीतीने पटवून घेतली पाहिजे. तेव्हा आपण कोण आहोत हे जर कळालं तरच आपलं वास्तविक कल्याण होते. हा आहे मी कोण ऐसा करा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे मी कोण आहे अशा प्रकारचा आपण निरंतर क्षणोक्षणी विचार केला पाहिजे, आहे की नाही. असा जर विचार केला तरच आपण या संसार सागरातून तरुण जाऊ. नाहीतर या संसार सागरातून तरुण जाणं कठीण पडेल, तरुच शकत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू.
म्हणजे आपल्याला तरायचं झालं ना तर आत्मस्वरूपाचा विचार केला पाहिजे. विचाराशिवाय कधीच न पविजे समाधान. विचारा वाचून समाधानाची तिकडे नाही, विचारा वाचून समाधानाची प्राप्ती होत नाही. म्हणून आपण विचार करावा. एक सांगितलं या मंगलाचरणामध्ये जे जर विचार केलाय तो आपला आत्मविचार आहे. म्हणून आपली कथा आपण चांगले एकाग्रतेनं एकदम सरळ तैट बसून आहे की नाही असं एकाग्रतेनं ऐकावी. पहा पुढे अस्ति भाती प्रिय असा म्हणजेच सच्चिदानंद रूप आत्मा हाच कोणी एक समुद्र आहे. त्यालाच काय केलंय, समुद्राची उपमा दिली. हाच कोणी एक समुद्र आहे. त्या आत्मरूपी समुद्राच्या ठिकाणी, त्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे आत्मरूप जो समुद्र, त्या समुद्राच्या ठिकाणी नाम व रूप ह्याच कोणी लाटा भासत आहेत. नाम लाटा आहेत, अनेक नाम आहेत, अनेक रूप आहेत, ह्याच कोणी लाटा भासतात. म्हणून नामरूपात्मक सर्व प्रपंच कल्पित आहे. कसा आहे कल्पित. तुम्हाला कल्पित कशाला म्हणतात हे लक्षात नसेल तरी पहा, आपण कधी पूर्वी गावाकडे असो आपापल्या घरी तर एखाद्या बोळीतून कुठे जर जायचं झालं आणि तिथे कुठे एखादा दोरी वगैरे पडलेली असली तर थोडा मंद अंधकार असला तर दिसलं की आपल्याला अरे साप 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 साप, काही सुद्धा लाकडं सुद्धा सापासारखे दिसू लागतात. एखादा भिलेला असला तर काहीच सापासारखं दिसू लागतं. तर जसं आता पहा एखाद्या दोरीवर आपल्याला साप दिसला तर तो साप वास्तविक आहे का? नाही. तिथे पण दिसण्यापुरता असायला तर दोरी पण दिसायला साप हे की नाही. म्हणजे तिथं तर साप नाही आणि साप दिसतो तर खरा. यालाच आपण म्हणतो आध्यास कल्पित होणं. म्हणजे कल्पना होणं, तिथं सापाची कल्पना होणं, यालाच आपण कल्पित म्हणतो, अध्यस्त म्हणतो. काय म्हणतो? कल्पित, अध्यस्त असं. आता पहा पुढे दिसायला काय सगळं पाणीच पाणी. काय आहे? पाणीच पाणी, समुद्रच समुद्र आहे. परंतु लाट दिसते हा एक अध्यास आहे. म्हणजे लाट आपण लाट म्हणतो, हे कसे दोन्ही लाट रूपानं आकार येणं आणि त्याचं नाव देणं हे दोनही अध्यस्तच आहेत, वास्तविक नाहीत. तसंच यांच्याप्रमाणेच नामरूपी प्रपंच पुढे कल्पित आहे, आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. असे ज्यास निजात्म्याचे म्हणजे ब्रह्मात्म स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते. ज्या मनुष्याला आपल्या आत्म्याचे ज्ञान होते म्हणजेच आपल्या स्वरूपाचे ब्रह्मरूपानं ज्ञान होतं. म्हणजे माझा आत्मा म्हणजे जो मी आहे तो किमरूप आहे, ब्रह्मरूप आहे. अशा प्रकारचं ज्याला यथार्थ ज्ञान होतं, ठीक नाही, मीच परमात्मा आहे असं ज्याला यथार्थ ज्ञान झालं त्यावेळी तो कसा होतं? ब्रह्मविद. असा जो ब्रह्म आत्मरूप ब्रह्माला जाणणारा ब्रह्मविद आहे तो ब्रह्मैव भवती, ब्रह्मच होतो. काय होतं? ब्रह्माशिवाय व्यतिरिक्त राहत नाही, तो ब्रह्मरूपच होतो. म्हणजे ब्रह्मरूप ब्रह्माला जाणणारा ब्रह्मरूप होतो, तो ब्रह्माहून भिन्न राहत नाही. म्हणून शिया राममय सब जग जाणे तुई होई जाई. कारण की त्या परमात्म्याला जर जाणलं तर तो मनुष्य परमात्म रूपच होतो, परमात्म्याहून वेगळा राहत
नाही. या श्रुती वचनाप्रमाणे सुखरूप म्हणजे ब्रह्मरूप होतो. मनुष्य सुखरूप होतो त्या अर्थात ब्रह्मरूप होऊन जातो, ब्रह्माहून वेगळा राहत नाही. या असा या मंगलाचरणाचा सरळ अर्थ. आता या एक दुसरा परिच्छेद ग्रहण केला. दुसरा बिंदू आहे की या ग्रंथास वृत्ती प्रभाकर असे नाव का दिले. आपल्याकडे ग्रंथ आहे, त्याचं नाव काय दिलेलं आहे? वृत्ती प्रभाकर. मग असं नाव देण्यात काय तात्पर्य? कशामुळे तुम्ही या ग्रंथाला वृत्ती प्रभाकर नाव देता? तर त्याचं कथन पहा. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते, हा वेदांताचा सिद्धांत आहे. पहिले एक दिलं वेदांताचा काय सिद्धांत आहे, लक्षात राहते ना? झोपता येत नाही ना? सांगतात की अहम ब्रह्मास्मी अर्थात मी ब्रह्म आहे. काय आहे? मी ब्रह्म आहे. या वृत्तीने अशा प्रकारचे एक ज्ञान होतं. त्या ज्ञानालाच आपण काय म्हणतो? वृत्ती. मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या वृत्तीने कार्यसहित हे संपूर्ण जगत काय आहे? कार्य. संपूर्ण जगत काय आहे? आणि त्या संपूर्ण जगाचं कारण कोण आहे? अज्ञान. संपूर्ण जगाचं कारण अज्ञान आहे की नाही? तर कार्यसहित अज्ञानाची म्हणजे कार्यसहित कारणाची निवृत्ती होते. काय होतं? कशाने? कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती होते. अहम ब्रह्मास्मी या वृत्ती ज्ञानाने. कशाने? बोला. काय होते? कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती होते. कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती होते. कशाने? अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने. एक झालं, एक कार्य झालं कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती होते. आणि दुसरं आहे परमानंदाची प्राप्ती होते. कशाची प्राप्ती होते? कशाची निवृत्ती होते? अज्ञानाची निवृत्ती होते. आणि कशाची प्राप्ती होते? परमानंदाची प्राप्ती होते. अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात. काय म्हटलंय? मोक्ष. मोक्षाची व्याख्या काय? कार्यासहित अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच म्हणतात मोक्ष. तर याची आता ब्रह्मज्ञानाने कार्यासहित अज्ञानाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. म्हणजेच काय होतं? मोक्ष प्राप्त होतं. म्हणजे तात्पर्य अर्थ काय झाला? मोक्षाची प्राप्ती होते. ठीक ना? आता एवढं लक्षात झालं ना? कशाने मोक्षाची प्राप्ती होते सांगा बरं? अहम ब्रह्मास्मी अशा वृत्ती ज्ञानाने. कशाने? कशाची प्राप्ती होते? मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष म्हणजेच कशाची? कार्यासहित अज्ञानाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. अशाच मोक्षाची काय होते? प्राप्ती होते. आता याविषयी त्याविषयी अशी जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा निर्माण होते. एक इच्छा होते. आता तुम्ही म्हटले वृत्तिरूप ज्ञानाने कार्यासहित अज्ञानाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते. याविषयी एक इच्छा होते की अशी जिज्ञासा जाणण्याची इच्छा निर्माण होते. काय 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 इच्छा ते खाली दिल्यात पहा. वृत्ती कशास म्हणावे? वृत्ती कशाला म्हणतात? एक शंका झाली आहे की नाही? मग अर्थात वृत्ती कशाला म्हणावे म्हणजे वृत्तीचं स्वरूप काय? दुसरी अशी शंका होते वृत्तीचं कारण काय? वृत्ती कोठून निर्माण होते? वृत्ती कशापासून उत्पन्न होते?
त्या वृत्तीचं कारण काय, आणि तिसरं आहे वृत्तीचं प्रयोजन म्हणजे फळ तरी काय. वृत्ती झाली तर त्यानं फल काय भेटणार. वृत्तीचं फळ काय, वृत्ती कशाच म्हणतात आणि वृत्तीचे कारण काय, अशा 3 प्रकारच्या आणि वृत्तीचे प्रयोजन म्हणजे फळ काय आहे, अशा प्रकारचे 3 प्रश्न या ठिकाणी आपल्या पुढे उपस्थित केले गेले. या 3 गोष्टीचे स्पष्टीकरण करण्याच्याच उद्देशाने काय केला, वृत्ती प्रभाकर या नावाचा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. कशाकरिता, 3 गोष्टीचा विचार करण्याकरिता. कोणत्या, वृत्ती कशात म्हणावे, वृत्तीचे कारण काय, प्रयोजन आणि फल काय, हेच पाहण्याकरिता या ग्रंथाचा आरंभ केला आहे. आता पहा, पहिलं वृत्तीचं लक्षण काय हे सुद्धा पाहावं लागेल की नाही. आता पहा, वृत्ती प्रभाकर म्हणजे वृत्तीचा प्रभाकर, वृत्तीचा स्पष्ट प्रकाश करणारा सूर्य. वृत्ती प्रभाकर कशाला म्हणतात पहा, वृत्तीचा म्हणजे प्रभाकर, वृत्तीचा प्रभाकर, वृत्तीचा स्पष्ट प्रकाश करणारा सूर्य. त्याला काय म्हणतात, वृत्तीचा स्पष्ट प्रकाश करणारा सूर्य. अर्थात ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात संघर्ष सर्व नाही, सूर्यप्रकाशात सर्व वस्तूंचे यथार्थ ज्ञान होते की नाही. प्रकाशामध्ये ठेवला आपण तर जेवढी वस्तू ठेवू त्या सगळ्यांचं चांगलं ज्ञान होईल की नाही, होतच. अर्थात ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात सर्व वस्तूंचे यथार्थ ज्ञान होते, त्याप्रमाणे या वृत्ती प्रभाकर ग्रंथाच्या अभ्यासाने, कशाचा अभ्यासाने, वृत्ती प्रभाकर ग्रंथाच्या अभ्यासाने वृत्तीचे जसेच्या तसे प्रकाशन म्हणजे यथार्थ ज्ञानरूप होते. म्हणजे जसं आहे तसंच ज्ञान करवणं म्हणजे यथार्थ ज्ञान. कोणत्याही पदार्थाचे यथार्थ ज्ञान होण्याकरता प्रथम त्या पदार्थाचे स्वरूप आणि कारण, त्याचे कारण व त्याचे कार्य म्हणजे फळ, काय म्हणजे या वृत्तीचं स्वरूप काय, वृत्तीचं साधन काय, वृत्तीचं फळ काय, ते स्वरूप स्पष्टतेने स्पष्ट सांगितलेले आहे. हे की नाही. आता पहा, म्हणजे हा आपल्या वृत्तीचं कारण कळावं, वृत्तीचं फळ कळावं, वृत्तीचं स्वरूप कळावं, याच्याकरता या ग्रंथाचा विचार केलेला, म्हणजे याच्यातच वृत्तीचा विचार केला असून वृत्तीच्या कारणाचा व वृत्तीच्या कार्याचा म्हणजे फलाचाही खुलासेवार सगळ्यांचाच खुलासा विचार केलेला आहे. म्हणून या ग्रंथास वृत्ती प्रभाकर असे नाव देण्यात आले आहे. हा ग्रंथ हिंदी भाषेत साधू निश्चलदास यांनी उत्तर हिंदुस्थानात बुंदीकोट येथे संवत 1916 मध्ये म्हणजे इसवी सन 1859 यांनीच है ना 1859 साली लिहिला. वृत्ती प्रभाकर हा ग्रंथ न्याय गठीत असून
युक्ती परिपूर्ण व अत्यंत उच्च कोटीचा वेदांत ग्रंथ आहे. कसा आहे? अत्यंत आणि न्याय घटित आहे, न्याय प्रचुर आहे, अत्यंत उच्च कोटीचा या ठिकाणी हा ग्रंथ आला. त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य माझ्या मनात आले ते प्रस्तुत प्रचलित असलेल्या अगदी सरळ व सोप्या मराठी भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न केला असं कोण म्हणतात? निश्चलदासजी म्हणतात. यापैकी सगळा विचार पूर्णमदः